हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ड्रग इन्स्पेक्टरच्या सिलेबस मधला जो अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग पॉइंट आहे तो ऑलरेडी आपण 2-3 व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस केलेला आहे. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार आहेत कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. तर मित्रांनो, फ्री ऑनलाईन बॅच डे कोणता आहे मित्रांनो? डे 16 चा हा व्हिडिओ लेक्चर आहे. तर मित्रांनो, स्टार्ट करू या व्हिडिओला. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार की कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जे आहेत तर त्यांचं मित्रांनो ऍक्टिव्हिटी जी आहे अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी, तर याच्यामध्ये कोणते कोणते ड्रग येतात आणि कशा प्रकारे अँटी हायपरटेन्सिव्हिटी ऍक्टिव्हिटी दाखवतात ते आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहेत. तर मित्रांनो बघा, इथे कॅल्शियम चॅनल अँटागोनिस्ट, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्सला कॅल्शियम चॅनल अँटागोनिस्ट म्हणतात किंवा कॅल्शियम अँटागोनिस्ट असं पण म्हणतात. आर अ ग्रुप ऑफ मेडिसिन दॅट डिस्टर्ब द मुवमेंट ऑफ कॅल्शियम थ्रू कॅल्शियम चॅनल. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जी मुवमेंट होणार आहे कॅल्शियमची कशामध्ये मित्रांनो, सेलमध्ये जे मुवमेंट होणार आहे कॅल्शियमची, तर त्या कॅल्शियम चॅनल थ्रू जी मुवमेंट होणार आहे आत येणे किंवा बाहेर जाणे, ही जी मुवमेंट आहे ती कॅल्शियम चॅनल ब्लॉकर काय करणार आहेत, त्या मुवमेंटला डिस्टर्ब करणार आहेत. तर इथे नावातच दिलेलं आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉक, म्हणजे जो कॅल्शियमचा चॅनल असणार आहे तर त्याला काय करणार आहेत मित्रांनो, हे ड्रग ब्लॉक करणार आहेत. राईट. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आर युज्ड ॲज अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. तर मित्रांनो, हे कॅल्शियम चॅनल ब्लॉक करणारे ड्रग कॅल्शियम चॅनल ब्लॉक करून काय करणार आहेत, अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी दाखवणार आहेत. म्हणजे हायपरटेन्शन मीन्स किती ब्लड प्रेशर मित्रांनो, 140 mmHg आणि 90 mmHg. ज्यावेळेस हा ब्लड प्रेशर इन्क्रीज होणार आहे त्या कंडिशन मध्ये मित्रांनो, ती कंडिशन ट्रीट करण्यासाठी, हायपरटेन्शन ट्रीट करण्यासाठी कोणते ड्रग यूज करणार, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. तर मित्रांनो, हे ड्रग ज्यावेळेस आपण पेशंटला ऍडमिनिस्टर करणार आहे तर ते काय करणार आहेत मित्रांनो, कॅल्शियम चॅनलला ब्लॉक करून जे हायपरटेन्शन आहे तर ते नॉर्मल लेवलला आणण्याचं काम हे करणार आहेत. आणि मित्रांनो, हायपरटेन्शन रिलेटेड जे काही कॉम्प्लिकेशन असतील, म्हणजे ब्लड प्रेशर वाढल्यामुळे दुसरे कॉम्प्लिकेशन जे आहेत, तर त्या सर्व कॉम्प्लिकेशनला पण हे ड्रग काय करणार आहेत मित्रांनो, ट्रीट करणार आहेत. राईट. दॅट इज ॲज द मेडिकेशन टू डिक्रीज द ब्लड प्रेशर इन पेशंट विथ हायपर टेन्शन. म्हणजे ज्या पेशंटमध्ये हायपर टेन्शन आहे, ज्या पेशंटला हायपर टेन्शन आहे, तर त्या पेशंटला ट्रीट करण्याचं काम हे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स करणार आहेत. तर मित्रांनो, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग खूप सारे आहेत. तिचं आपण रेनिन, अँजिओटेन्सिन सिस्टीम इनहिबिटर बघितले, सिम्पॅट अल्फा हायड्रोजेनिक ब्लॉकर असतील, बीटा हायड्रोजेनिक ब्लॉकर असतील, हे लास्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण डिटेल मध्ये त्यांची मोड ऑफ ऍक्शन असेल, त्यांचे युजेस सर्व आपण व्यवस्थित बघितलेलं आहे. आणि मित्रांनो, ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाम मध्ये अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगच्या क्लासिफिकेशनवर 1 किंवा 2 क्वेश्चन मित्रांनो 100% येणार म्हणजे येणार. मोड ऑफ ऍक्शन वरती, एखादा कॉन्ट्रा इंडिकेशन वर असेल, तर मित्रांनो हे सगळे जे क्वेश्चन असणार आहेत एमसीक्यू टार्गेटेड, जे ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाम मध्ये येऊ शकतात, तर असे सर्व क्वेश्चन मित्रांनो एक स्पेशल व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी घेऊनच येणार आहे. पण त्याच्या आधी मित्रांनो, आपला थेरी पार्ट व्यवस्थित बघायचंय, क्लासिफिकेशन पार्ट करून घ्यायचे मित्रांनो, बाय हार्ट करून घ्यायचे, म्हणजेच तुम्हाला आन्सर द्यायला कमी टाइम मध्ये इझी होईल. तर मित्रांनो, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जे आहेत तर ते परत 3 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय झाले. त्यांचं क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर, त्यांचे फंक्शनल ग्रुप जे असणार आहे त्याच्यामध्ये, त्याच्या बेसिसवर यांचं नंतरचा क्लास झालेला आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो बघा, मेन जे क्लास आहे ते आहे डायहायड्रोपायरिडिन. तर मित्रांनो, पायरिडिन ह्याच्यामध्ये असणार आहे, त्याच्यामध्ये डायहायड्रोपायरिडिन मध्ये कोणते कोणते ड्रग इन्क्लूड होणार आहेत. तर मित्रांनो, जिथे तुम्हाला डिपिन लास्टला दिसेल, ज्या पण ड्रगच्या लास्टला डिपिन दिसणार आहे, तर तुम्हाला तिथे लक्षात आलं पाहिजे की अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे आणि कोणत्या क्लासचा आहे, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर या क्लास मधला हा ड्रग आहे, डायहायड्रोपायरिडिन. त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, निपिडिपिन एक आहे, फेलोडिपिन आहे, अॅम्लोडिपिन खूप जास्त यूज करतात. तर मित्रांनो, हे डिपिन लास्टला असलेले ड्रग आहेत डायहायड्रॉक्सी पायरिडिन्स मध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरे 2 क्लास आहेत, ह्यांना मित्रांनो ऑदर बुक मध्ये असं पण दिलेलं आहे की नॉन डायहायड्रोपायरिडिन, ह्याच्या अंडर हे 2 क्लास दिले आहेत. पण केडी त्रिपाठी मध्ये अशा 3 क्लास मध्येच दिलेलं आहे,
आणि तसं दिले असेल तर कन्फ्यूज होऊन जायचं नाहीये. नॉन हायड्रोपायरिडिन मीन्स फिनिल अल्कॅलामाइन आणि बेन्झ थायाझेपाइन. तर मित्रांनो याच्यामध्ये बघा फिनिल अल्कॅमाइन मध्ये विरामप्रिल हा ड्रग इन्क्लूड होतो आणि मित्रांनो बेन्झो थायाझेपाइन तर त्याच्यामध्ये एक ड्रग आहे डिल्टॅझेम. तर मित्रांनो ह्याचं डिटेल आपण डिस्कशन करणार आहेत. थोडीशी थेरी पार्ट आपण इथे डिस्कस करू. द वनसेट ऑफ अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्शन इज क्विक. तर मित्रांनो ह्यांच्या ड्रगची काय असणार आहे, अँटी हायपरटेन्सिव्हची ऑनसेट काय असणार आहे, क्विक असणार आहे. विथ द अवेलेबिलिटी ऑफ लॉंग ऍक्टिंग प्रिपरेशन मोस्ट एजंट कॅन बी ऍडमिनिस्टर्ड वन्स डेली. तर मित्रांनो कॅल्शियम चॅनल पैकी खूप सारे ड्रग हे काय ऍडमिनिस्टर करणार मित्रांनो, ह्यांचा डोस काय असणार आहे, वन्स डेली असणार आहे. नंतर शॉर्ट ऍक्टिंग कॅल्शियम चॅनल ब्लॉकर फॉर्म्युलेशन निपिडिपिन रेग्युलर फॉर्म्युलेशन आर नॉट यूज टू ट्रीट हायपरटेन्शन. तर ह्याचं रेग्युलर फॉर्मेशन जे आहे शॉर्ट ऍक्टिंगचं ते हायपरटेन्शनला ट्रीट करण्यासाठी यूज नाही करतात. मोनोथेरपी विथ द कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स इज इफेक्टिव्ह इन 60% ऑफ हायपरटेन्सिव्ह पेशंट अँड दे मे इम्प्रूव्ह ॲट्रियल कॉम्प्लिकेशन. तर मित्रांनो 60% हायपरटेन्शन आणि ॲट्रियल कॉम्प्लिकेशन जे काय असणार ते काय होणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे. तर मित्रांनो इथे कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे खूप सारे ऍडव्हान्टेजेस दिलेले आहेत. आता बघा अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग खूप सारे आहेत, पण मित्रांनो कॅल्शियम चॅनल ब्लॉकरच काय यूज करायचे तर त्याचे पर्टिक्युलर ऍडव्हान्टेजेस आहेत. म्हणजे आता एखाद्या पेशंटची पास्ट ड्रग हिस्ट्री असेल किंवा त्याला कोणते कोणते दुसरे कॉम्प्लिकेशन आहेत त्यावरती मित्रांनो कोणत्या ड्रगची ट्रीटमेंट द्यायची आहे ते ठरवलं जातं, राईट. आता अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग मध्ये खूप सारे ड्रग आहेत, कोणत्याही एजंटने तो ब्लड कंट्रोल होणार आहे. पण मित्रांनो आता बघा किडनी रिलेटेड प्रॉब्लेम असणार तर रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम इनहिबिटर ड्रग देऊन तिथे काम होणार आहे का आपलं, नाही होणार आहे. त्यासाठी मित्रांनो खूप सारे कॉम्प्लिकेशन असतात, तर ते लक्षात घेऊन आता मित्रांनो कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे पण खूप सारे ऍडव्हान्टेजेस आहेत, फायदे आहेत. तर ते फायदे लक्षात घेऊन ट्रीटमेंट पेशंट मध्ये दिली जाते. तर ते फायदे कोणते कोणते आपण शॉर्ट मध्ये बघणार आहेत. डू नॉट कॉम्प्रोमाइज हिमोडायनामिक्स, नो इम्पायरमेंट ऑफ फिजिकल वर्क कॅपॅसिटी हा एक ऍडव्हान्टेज आहे. नो सिडेशन और अदर CNS इफेक्ट, सेरेब्रल परफ्युजन इज मेंटेन. तर मित्रांनो या ड्रगमुळे काय होणार आहे, CNS वर कोणताही असा वेगळा इफेक्ट होणार नाहीये आणि सिडेशन पण होणार नाही, हा एक ऍडव्हान्टेज दिलेला आहे. नंतर मित्रांनो नॉट कॉन्ट्राइंडिकेटेड इन अस्थमा, अंजेना, स्पेशली व्हेरियंट अँड PVD पेशंट मे बी बेनिफिट दीज कंडिशन्स. तर मित्रांनो ज्या पेशंट मध्ये आता मी तुम्हाला म्हणलेच की अस्थमा असणार आहे त्या पेशंटला हायपरटेन्शन झालेलं आहे, ब्लड प्रेशर त्याचं वाढलेलं आहे, तर मित्रांनो कॅल्शियम चॅनल ब्लॉकर त्या कंडिशन मध्ये युजफुल असणार आहेत, ते कॉन्ट्रा इंडिकेटेड नसणार आहेत. अंजना पेक्टोरिसच्या ह्याला अस्थमा असेल तर त्या पेशंटला हायपरटेन्शन झालं तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर ड्रग हे तिथे सेफ असणार आहेत. नंतर आर पर्टिक्युलरली इफेक्टिव्ह इन एल्डरली पेशंट, ब्लॅक रेसेस अँड लो रेनिन हायपरटेन्सिव्ह. तर मित्रांनो ह्या ज्या कंडिशन असणार आहेत याच्यामध्ये पण मित्रांनो कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हे युजफुल असणार आहेत आणि ह्यांची ऍक्टिव्हिटी भेटणार आहे, कोणती ऍक्टिव्हिटी, अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी. डू नॉट इफेक्ट मेल सेक्शुअल फंक्शन. तर मित्रांनो मेल सेक्शुअल फंक्शन जे नॉर्मल असणार आहे तर त्याच्यामध्ये मित्रांनो कॅल्शियम चॅनल ब्लॉकर दिलं तर त्याच्यावर असा वेगळा काही इफेक्ट होणार नाही, मग ते त्या इफेक्टला डिस्टर्ब करणार नाहीत, हा पण एक ऍडव्हान्टेज आहे मित्रांनो. नो डिटेलेशन इफेक्ट ऑन प्लाझ्मा लिपिड्स, युरिक ऍसिड लेवल अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. तर मित्रांनो युरिक ऍसिडच्या लेवलवर, प्लाझ्मा लिपिड प्रोफाईलवर आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्सवर तर हे कॅल्शियम चॅनल वाले जे ड्रग आहेत, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर करणारे ड्रग असते, आम्लोडिपिन असेल, विरामप्रिल असेल, निफिडिपिन असेल, तर ह्या ड्रगचा काहीही युरिक ऍसिड लेवलवर, इलेक्ट्रोलाइट बॅलन्सवर काहीही इफेक्ट होणार नाहीये, हा ह्याचा ऍडव्हान्टेज आहे मित्रांनो. शोन टू हॅव नो मिनिमल इफेक्ट ऑन क्वालिटी ऑफ लाईफ. तर मित्रांनो ह्याच्यावर काहीही क्वालिटी ऑफ लाईफवर, डे टू डे लाईफवर इफेक्ट होणार नाहीये या ड्रगचा.
नो ॲडव्हर्स fetal इफेक्ट कॅन बी यूज ड्युरिंग प्रेग्नन्सी बट कॅन बी विकेन युटेराइन कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग लेबर. तर मित्रांनो हे ड्रग प्रेग्नंट वुमन मध्ये पण यूज करू शकतात, बट त्याचं एक जे पॉईंट दिलेलं आहे ते काय करणार आहेत, वीक करणार आहेत युटेराइन कॉन्ट्रॅक्शनला. तर हे ॲडव्हान्टेजेस बघितले मित्रांनो. आता आपण कॅल्शियम चॅनलच्या सर्वात महत्वाच्या पार्टला बघणार आहेत, म्हणजे मित्रांनो ह्यांची आपण मोड ऑफ ऍक्शन बघणार आहेत. तर मी सांगितलं तुम्हाला शॉर्टली की कॅल्शियमला ब्लॉक करतात आणि हे अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी दाखवतात. पण मित्रांनो हे कॅल्शियम चॅनलला कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, त्याचे पर्टिक्युलर मोड ऑफ ऍक्शन कसे असणार आहे, कोणत्या टाईपच्या चॅनलला ब्लॉक करतात, हे आपण व्यवस्थित मोड ऑफ ऍक्शन बघून घ्या. आणि मित्रांनो ह्याच्यावर एखादा क्वेश्चन ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाम मध्ये येऊ शकतो. तर मित्रांनो हे चार्ट मी व्यवस्थित दिलेले आहे तुम्हाला मोड ऑफ ऍक्शन व्यवस्थित समजावी म्हणून. तर मित्रांनो पहिल्यांदा मी एक येथे सेल ड्रॉ करून घेतो. ही समजा सेल आहे. तर मित्रांनो कॅल्शियम आतमध्ये बी थोडंसं राहतं आणि मित्रांनो सेलच्या बाहेर खूप सारा कॅल्शियम असतो, राईट. हे सेलच्या बाहेर मी कॅल्शियम असं खूप सारंही केलेलं. तर मित्रांनो ज्या वेळेस काहीतरी स्टिम्युलेट होतं की कॅल्शियम काय करणार आहे, जो बाहेरचा सेलच्या बाहेर इनसाइड, ह्याला आउटसाइड असं म्हणू आपण, आउटसाइडचा कॅल्शियम खूप सारा आहे आणि इनसाइड मध्ये जो कॅल्शियम आहे त्याला काही स्टिम्युलेशन भेटले त्या सेलला, तर ते काय होतं मित्रांनो, कॅल्शियम चॅनल ओपन होतो. आणि मित्रांनो तो कॅल्शियम चॅनल ओपन झाला तर आउटसाइडचा जो काही कॅल्शियम आहे तो काय असणार आहे, सेलच्या आतमध्ये येणार आहे. कार्डिओव्हास्क्युलर हे सेल असतात, तर त्याच्या आतमध्ये आला मित्रांनो, तर हे कॅल्शियम आतमध्ये आल्याच्या नंतर ह्याचा खूप सारा इफेक्ट आहे. तर त्यामध्ये मित्रांनो असं एक असा इफेक्ट आहे की हे काय करतं, ब्लड प्रेशर इन्क्रीज करतात, राईट. तर मित्रांनो हे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर काय करणार आहेत, हे आउटसाइड जे कॅल्शियम असणार आहे तर ते जे चॅनल ओपन होणार आहेत तर त्या चॅनललाच ब्लॉक करणार आहेत. म्हणजेच आतमध्ये येण्याचा जो दरवाजा असणार आहे त्यांचा आउटसाइडच्या कॅल्शियमचा, त्याला आतमध्ये येताच येणार नाही, तिचं दरवाजा काय होणार आहे मित्रांनो, ब्लॉक होणार आहे. इथे बघू आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स ब्लॉक एल टाईप कॅल्शियम चॅनल. तर मित्रांनो कॅल्शियम चॅनलचे पण खूप सारे टाईप आहेत. तर मित्रांनो कॅल्शियम चॅनल हे मोस्ट ऑफ दी काय करतात, एल टाईप कॅल्शियम चॅनलला ब्लॉक करतात, राईट. नंतर बघा इथे, तर ही एल टाईपचा कॅल्शियम चॅनल ब्लॉक झाला कॅल्शियम चॅनल ब्लॉकरमुळे, तर तिथे काय होणार आहे पर्टिक्युलर, तिथे मग बघा डिक्रीज कॅल्शियम चॅनल करंट, म्हणजे जे आतमध्ये सेलमध्ये असलेला कॅल्शियम काय तो डिक्रीज होणार आहे. अँड ब्लॉक कॅल्शियम चॅनल एंट्री, म्हणजे आतमध्ये असणारा कॅल्शियम पण कमी होणार आहे आणि नवीन जो आउटर साइड मधून इनर साइड मध्ये येणारा कॅल्शियम आहे तो बी त्याची एंट्री काय होणार आहे मित्रांनो, ब्लॉक होणार आहे इनटू कार्डियाक अँड वॅस्क्युलर स्मूथ मसल. तर ह्याच्यामध्ये कॅल्शियम चॅनल लो झाला मित्रांनो, कॅल्शियम लो झालं ब्लॉक झाल्यानंतर, तर त्याचा इफेक्ट काय होणार आहे, तर मित्रांनो त्याचे मेन इफेक्ट आहे हार्ट रेट डिक्रीज होतो. त्यानंतर मित्रांनो पेरिफेरल वॅस्क्युलर रेजिस्टन्स डिक्रीज होतो, कार्डियाक कॉन्ट्रॅबिलिटी कमी होते. तर मित्रांनो मी आपण ऑलरेडी ज्यावेळेस लेक्चर अँटी हायपरटेन्सिव्ह बघत होतो तर तिथे आपण त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं होतं की नॉर्मल ब्लड फ्लो म्हणजे रेग्युलेशन ऑफ ब्लड असं पॉईंट बघितलेलं होतं. त्यासाठी रिस्पॉन्सिबल कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या मित्रांनो, त्याच्यामध्ये पेरिफेरल वॅस्क्युलर रेजिस्टन्स, टोटल रेजिस्टन्स जे असेल ते इम्पॉर्टंट होता, हार्ट रेट इम्पॉर्टंट होता. तर ह्या गोष्टी झाल्या, हार्ट रेट डिक्रीज झालं, कार्डियाक कॉन्ट्रॅबिलिटी कमी झाली, पेरिफेरल वॅस्क्युलर रेजिस्टन्स कमी झाला. तर ह्या तीन गोष्टी कमी झाल्या तर मित्रांनो ऑटोमॅटिकली काय होणार आहे, ब्लड प्रेशर डिक्रीज होणार आहे. तुम्हाला भेटली कॅल्शियम चॅनल ब्लॉकरची मोड ऑफ ऍक्शन. समजलं तुम्हाला काय करतात, ब्लॉक एल टाईप ऑफ कॅल्शियम चॅनल, करेक्ट. आणि त्यानंतर मित्रांनो आता इथे खाली आपण जे चार्ट मध्ये डिस्कस केलं आता हेच थिअरॉटिकली दिलेले. इथे बघा, इन बॉडी टिश्यू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम आयन आउटसाइड सेल इज नॉर्मली अबाउट 10,000 फोल्ड हायर दॅन द कॉन्सन्ट्रेशन इनसाइड सेल. तुम्हाला मी सांगितलं की इनसाइड काय असणार आहे, कमी असणार आहे कॅल्शियम आणि आउटसाइड
खूप जास्त असणार आहे. इमिडिएट इनटू द मेम्ब्रेन ऑफ सम सेल आर कॅल्शियम चॅनल्स. नंतर बघा मित्रांनो, वेन दीज सेल रिसीव्ह अ सर्टन सिग्नल, तर मित्रांनो ह्या सेलला ज्यावेळेस काही सिग्नल भेटतात तर त्यावेळेस काय होतं, कॅल्शियम चॅनल ओपन, लेटिंग कॅल्शियम चॅनल रश इनटू द सेल. ज्यावेळेस त्यांना पर्टिक्युलर सिग्नल भेटणार आहे, आता ही सेल आहे, तर या सेलला ज्यावेळेस सिग्नल भेटणार आहे तर ते काय करणार आहे मित्रांनो, चॅनल ओपन होणार आहे. चॅनल ओपन झालं की हे कॅल्शियम काय होणार आहे, लवकर आतमध्ये येणार, रश होणार आहे आणि द रिझल्टिंग इन्क्रीज इन इंट्रासेल्युलर कॅल्शियम. तर मित्रांनो इंट्रासेल्युलर म्हणजे इनसाइडचा जो कॅल्शियमची लेवल आहे तो काय होणार आहे मित्रांनो, वाढणार आहे. हॅज अ डिफरंट इफेक्ट इन डिफरंट टाइप ऑफ सेल. आणि मित्रांनो याचे वेगवेगळे इफेक्ट असणार आहेत. तर आपले कॅल्शियम चॅनल त्या सिच्युएशन मध्ये काय करणार आहेत, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर प्रिव्हेंट और रिड्यूस ओपनिंग ऑफ दिस चॅनल अँड देअर बाय रिड्यूस दिस इफेक्ट. म्हणजेच कॅल्शियम चॅनल जो इन आतमध्ये येणारा कॅल्शियम घेऊन येणारा जो दरवाजा आहे त्या दरवाजाला ब्लॉक करणार आहेत. Several type of calcium channel occurs with the number of classes of blockers, but almost all them preferentially or exclusively block the L-type voltage gated calcium channel. तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं की हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. एल टाईप व्होल्टेज गेटेड चॅनललाच कॅल्शियम चॅनलचे खूप सारे एजंट काय करणार आहेत, ब्लॉक करणार आहेत. तर मित्रांनो आता ह्यांची मोड ऑफ ऍक्शन सर्व ड्रगची बघितली आणि सर्व मित्रांनो सेमच मोड ऑफ ऍक्शन दाखवतात. तर मित्रांनो याच्यामध्ये आपण ऑलरेडी 3 क्लासचे ड्रग बघितले क्लासिफिकेशन मध्ये. त्याच्यातला महत्वाचा क्लास असणार आहे मित्रांनो डायहायड्रॉक्सी पायरिडिन. तर मित्रांनो पायरिडिन ह्याच्यामध्ये काय असणार आहे, सगळ्या ड्रगच्या एंडिंगला डिपिन येणार आहे. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं डिपिन लास्टला असेल तर तो काय अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे आणि नंतर काय कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे. मित्रांनो हे बघितल्या आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्याच्यामध्ये एजंट कोणते कोणते, अॅम्लोडिपिन, निपिडिपिन आणि अदर खूप सारे डिपिन एंडिंगला येणारे ड्रग आहेत. डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आर डिराइव्ड फ्रॉम द मॉलिक्युल्स ऑफ डायहायड्रोपायरिडिन अँड ऑप्टेन यूज टू रिड्यूस सिस्टमॅटिक वॅस्क्युलर रेजिस्टर आणि आर्टियल प्रेशर. तर हे जे एजंट काय करणार आहेत मित्रांनो, वॅस्क्युलर रेजिस्टन्स आपण ऑलरेडी बघितलं आणि आरटीएल प्रेशरला रिड्यूस करणार आहेत. काय करून, कॅल्शियम चॅनल ब्लॉक करून. आणि हे झालं तर ऑटोमॅटिक काय होईल मित्रांनो, ब्लड प्रेशर काय होणार आहे, नॉर्मल लेवलला येण्यासाठी हेल्प होणार आहे, हायपर टेन्शनला ट्रीट करता येणार आहे. नंतरचा पॉइंट, समटाइम्स वेन दे आर यूज टू ट्रीट अंजाना वॅसोडायलेशन हायपोटेन्शन कॅन टू लीड रिफ्लेक्स टॅकिकार्डिया. तर मित्रांनो इथे हा पण पॉइंट खूप महत्वाचा आहे. तर ज्यावेळेस मित्रांनो डायहायड्रोपायरिडिन आणि फिनिल अल्कॅमामाइनचं विरॅम्प्रिल एजंट आहे, तर हे दोन्ही ज्यावेळेस हायपरटेन्शनच्या ट्रीटमेंटसाठी यूज करणार आहेत तर त्यावेळेस काय होणार आहे मित्रांनो, रिफ्लेक्स टॅकिकार्डिया ऑकर होणार आहे. पण मित्रांनो आपला जो लास्टचा एजंट आहे कोणता, बेन्झोथायाझेपाइन्स डॅल्टिझेम, तर हे काय करणार आहे मित्रांनो, हे एक्सेप्शन असणार आहे. इथे बघू शकता, बेन्झोथायाझेपाइन्स आर एबल टू रिड्यूस आर्टिरियल प्रेशर आणि आपलं डायहायड्रोपायरिडिनचे डिपिन वाले आहेत ते पण करणार आहेत कमी, रिड्यूस करणार आहेत. पण मित्रांनो इथे एक पॉइंट बघा, विदाउट प्रोड्युसिंग द सेम डिग्री ऑफ रिफ्लेक्स कार्डिया स्टिम्युलेशन कॉज्ड बाय डायहायड्रोपायरिडिन. म्हणजे मित्रांनो हे रिफ्लेक्स कार्डिया स्टिम्युलेशन जे कॉज करत होते कोणते एजंट, डायहायड्रोपायरिडिन्स, तर मित्रांनो हे बेन्झोथायाझेपाइन्स करणार आहेत का कॉज, नाही करणार आहेत. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. IMP ह्याच्यावर क्वेश्चन DIच्या एक्झाम मध्ये येऊ शकतो. मित्रांनो आपण हे बघत होतो, डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर कॅन बी वर्सन प्रोटीन युरिया इन द पेशंट विथ न्यूरोपॅथी. मित्रांनो ज्या पेशंटला न्यूरोपॅथी आहे तर त्या पेशंटला जर हायपरटेन्शनच्या ट्रीटमेंटसाठी मित्रांनो कॅल्शियम चॅनल ब्लॉकर दिला तर त्या पेशंटला प्रोटीन युरिया म्हणजे प्रोटीनचं प्रमाण युरिन मध्ये जे असणार आहे त्याला असं म्हणतात. तर ती कंडिशन काय असणार आहे मित्रांनो, वर्सन होणार आहे, म्हणजेच
वाढणार आहे, त्याच्यामध्ये इन्क्रीज होणार आहे, राईट. तर हे पण पॉईंट लक्षात घ्या. नंतरचं आहे मित्रांनो नॉन डायहायड्रोपायरिडिन, या दुसऱ्या बुकमध्ये दिलेले. आणि मित्रांनो सेकंड क्लास जर बघितला तर फिनिल अल्कॅलामाइन. तर ह्याचा ड्रग कोणता आहे? विरॅम्पिल हा एकच ड्रग आहे. इथे बघू शकता त्याचा थेरॉटिकल पार्ट आणि मोड ऑफ ऍक्शन तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकरच असणार आहे. विरॅम्पिल इज अ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर युज्ड इन द chronic management of angina pectoris and the control of supraventricular arrhythmias. Virampil is also useful in control mild or moderate hypertension. जे माइल्ड अँड मॉडरेट हायपरटेन्शन असणार आहे मित्रांनो, तर हे विरामपिल जे फिनिल अल्कॅलामाइन अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर फिनिल अल्कॅलामाइन. तर हे काय करणार आहे मित्रांनो, माइल्ड आणि मॉडरेट हायपरटेन्शनला कंट्रोल करणार आहे, ट्रीट करणार आहे. आणि मित्रांनो अंजना पेक्टोरिस आणि सुप्राव्हेंट्रिकल अर्थमिया जे असणार आहे त्याला पण ट्रीट करणार आहे. इथे बघा विरामपिल इज ऑल्सो यूज इन कंट्रोल माइल्ड अँड मॉडरेट हायपरटेन्शन. विरामपिल रिलॅक्सेस वॅस्क्युलर स्मूथ मसल thereby decrease peripheral vascular resistance. नंतर आणि लास्टचा जो कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचा थर्ड क्लास आहे मित्रांनो बेन्झाथायाझेपाइन्स. belongs to the benzothiazepine class of compound are intermediate class between phenylalkylamine and dihydropyridine in their selectivity of vascular calcium channel. Having both cardiac depressant and cardiodilator action, benzodiazepines are able to reduce arterial pressure without producing some degree of reflex cardiac stimulation caused by dihydropyridine. म्हणजे आपण हे ऑलरेडी पॉइंट डिस्कस केलेले आहे. तर मित्रांनो आतापर्यंत आपण जे बघत होतो अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग, तर मित्रांनो त्यामध्ये कोणत्या कोणत्या कॅटेगरी आपण डिस्कस केलेल्या आहेत ऑलरेडी व्हिडिओ लेक्चर मध्ये, ते आपण बघून घेऊत मित्रांनो. हे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचं क्लासिफिकेशन आहे. तर मित्रांनो आपण ऑलरेडी अँटी हायपरटेन्सिव्हचं नॉर्मल ब्लड फ्लो कसा होतो त्या सर्व गोष्टी व्हिडिओ लेक्चर मध्ये डिटेल बघितलेले आहे. त्याच्यानंतर मित्रांनो जो क्लास होता रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम ब्लॉकर, त्याच्यामध्ये एसी इनिबिटर असतील, अँजिओटेन्सिन 81 रिसेप्टर ब्लॉकर असतील, डायरेक्ट रेनिन इनिबिटर असतील, त्यांची मोड ऑफ ऍक्शन वगैरे आपण मित्रांनो खूप व्यवस्थित चार्ट वाईज समजण्यासारखं एक्सप्लेन केलेली आहे. हा पॉइंट झालेला आहे. नंतर मित्रांनो सिम्पॅटिक ब्लॉकर, त्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजेनिक ब्लॉकर असेल, अल्फा बीटा हायड्रोजेनिक ब्लॉकर असेल, हायड्रोजेनिक, हे सर्व आपण ऑलरेडी डिस्कस केलेत. आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स पण ऑलरेडी डिस्कस केलेत. आणि आता मित्रांनो नंतरच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये जो राहिलेला पार्ट आहे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचा तो आपण डिस्कस करणार आहेत. आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो सर्व बी फॉर्म स्टुडंट पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, त्याची पण हेल्प होईल. आणि मित्रांनो आणि तुम्हाला काही डाऊट असतील, काही सजेशन असतील, मला फीडबॅक द्या आणि कमेंट करा मित्रांनो नक्कीच. थँक्यू.